नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज महत्वाचं म्हणजे राहुल गांधी नागपुरात आलेले येत आहेत आणि आज त्यांचा सर्वात पहिला कार्यक्रम म्हणजे दीक्षाभूमीचं दर्शन. दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बंदोबस्त आहे, परंतु इथली परंपरा राहिलेली आहे की जो कोणी माणूस नागपूरला आला की सर्वात पहिले तो मग बीजेपीचा असो की कोणी असो दीक्षाभूमीला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही. आणि निश्चितच बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे संविधानाचं ते राहुल गांधी मोठ्या प्रमाणामध्ये साध्य करण्यासाठी आज भारतभर फिरतायत आणि त्याच्यामुळे सर्व लोक त्यांच्याकडे अट्रॅक्शन झालेले आहे. आणि अशा रीतीने आज तिथे मोठा सत्कार आहे. त्याच्यानंतर सुरेश भट सभागृहामध्ये मोठा कार्यक्रम आहे, तिथे कचाकच भरलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोक असे बाहेर उभे आहेत आणि तिथे मोठमोठ्या स्क्रीन लावलेले आहेत. अशा पद्धतीची याची घटना आहे. दुसरं, भारतातली सर्वात एक महत्वाची घटना म्हणजे आज DY चंद्रचूड चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी एक इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली आहे आणि जे काही न व्हायच्या गोष्टी त्यांनी पुन्हा सांगितलंय की मी नरेंद्र मोदी माझ्या घरी आले, हा माझा पर्सनल इश्यू होता असा आहे. परंतु अनेक लोकांनी प्रश्न केले की तुम्ही तिथे पर्सनल लेवलवरती नाही, तिथे तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे आणि तुमचा नंबर 1 तुम्ही विरोधी पक्ष नेत्यासारखं तुम्ही काम करायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने मोदी तुमच्या घरी येतात याचाच अर्थ की जे सरकारच्या विरोधातले जे काही निकाल आहेत ते त्याच्यात तुम्ही काय केलं असेल याच्याबद्दलची शंका निर्माण झालेली आहे. आणि अनेक लोक पुन्हा तुटून पडले, म्हणजे जे काही थोडंफार राहिलेलं होतं DY चंद्रचूडांचं त्याच्यावरती ते अनेक पुन्हा त्यांनी हल्ला केल्याचं दिसतंय. आणि अनेक घटनामुळे आता सध्या वादाच्या ह्याच्यात आहेत. कपिल सिब्बल हे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. अनेक लोकांनी त्यांना सूचना केली आहे की यावेळेस त्यांना फेअरवेल देऊ नये, कारण आता राहिलेले त्यांच्या 8 तारखेला म्हणजे परवा नरवाच ते रिटायर्ड होणार आहेत. परंतु ते म्हणाले की बाबा मला लोकांनी माझा इतिहास कसा लक्षात ठेवावा. लोकांनी त्यांना सांगितले की तुझा इतिहास लक्षात ठेवण्यासारखा नाही, काय इतिहास आहे. अशा पद्धतीच्या त्या घटना फार महत्वाच्या आहे. अमेरिकेचे इलेक्शन्स डोनाल्ड ट्रम्प आणि कमल हॅरिन हिच्यामध्ये पण मोठी हे आहे. दोन्हीकडनं अर्धे व्हिडिओ येत आहेत. काही लोक म्हणतात की हिची जीत आहे, कोणी म्हणतात डोनाल्ड ट्रम्पची जीत आहे. अशा पद्धतीचा आहे. परंतु याच्यामुळे पूर्ण भारतात जगावरती पूर्ण मोठा बदल होईल. डोनाल्ड ट्रम्प जर आला त्याचे काय काय परिणाम भारतावरती होतील किंवा सध्याच्या स्थितीमधलं काय वातावरण राहील किंवा बदलेल याच्यावरती अनेक लोकांचं आहे. तुम्हा सर्व लोकांना याच्यावरती लक्ष ठेवण्याची गरज आहे की जेव्हा एखादी सत्ता पलट झाली की त्याचे परिणाम कसे होतात आणि त्या कॉमन जनतेला किती मोठ्या प्रमाणात त्यांनी भोगावं लागते. ज्या पद्धतीने आता सध्याचे जे अमेरिकन गव्हर्नमेंट आहे ते प्रो वॉर आहे, त्यांना वॉरच्या ह्याच्यामध्ये त्यांचं जास्तीत जास्त लक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्यांची इकॉनॉमी मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपण दिसतोय. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये जे कोणी येतील त्याच्यानंतरची परिस्थिती काय होईल हे वेळच सांगेल. आज नेहमीप्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियल मध्ये एक छोटीशी क्लिप दाखवू की बुद्धाचं महापरिनिर्वाण झालेलं आहे, त्यांना अग्नी देण्याचा काळात वेळ आलेली आहे. आणि अशा ठिकाणी संपूर्ण देशातील लोक म्हणजे संपूर्ण त्यावेळेस उपस्थित भावूक झालेले मोठ्या मोठ्याने आरडाओरड सुरू आहे. आणि अशा ठिकाणची ती भूमिका एक सुंदर एक क्लिप आम्ही तुम्हाला एक दुःखद क्लिप महापरिनिर्वाणाची तुमच्या समोर घेऊन येत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं तिथे काय काय झालं आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की हे कम्प्लिटली एपिसोड हे MK मोदी जे याच्यात होते म्हणजे विदेशातून त्यांनी 250 करोडचा मोठा CD बनवली, सर्व एपिसोड बनवले आणि त्याच्यामध्ये कॉपीराईट नसल्यामुळे आम्ही तुम्हाला लोकांना ते प्रेझेंट करू शकलो नाही. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीला खूप ऑथेंटिसिटी आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती मोठी टीम भारतातल्या सर्व इंटेलेक्च्युअल लेवल आणि सर्व ग्रंथ तपासून करूनच त्याच्यानंतर हे बनवलेले आहेत एपिसोड. त्याच्यामुळे दुसरा तिसरा इकडे न जाता तुम्हाला सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही या जास्तीत जास्त बुद्धा या क्लिप्स जर पाहिल्या तरी बुद्धाचं संपूर्ण चरित्र तुम्हाला वाचायला मिळेल. निश्चितच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल, कारण बुद्धाचं महापरिनिर्वाण कशा पद्धतीने झालं हे तुम्हाला पाहायला मिळेल. बघूया आपण ते.
शांत हो जाओ। मैं बुद्ध का उत्तरदायित्व संभालना है और उनका अंतिम संस्कार करने के लिए हमें उन्हें कुशीनारा ले जाना होगा। मैंने बहुत पाप किए हैं। ये ग्लानि की पीड़ा से मुझे छुटकारा चाहिए। यदि ग्लानि तुम्हें दबोचे हुए है तो उसके कारण बिंदु तक पहुंचो। आजाद शत्रु, जब आंखें खुली तभी सवेरा हो जाता है। स्वयं को सुरीला बनाओ। जब सुरीले हो जाओगे तो अपने अंदर धर्म का उदय पाओगे और उस धर्म से ब्राह्मण, मंत्रीगण, गृहपति सब कंपित होंगे, सब तरंगित होंगे। और जब वो धार्मिक हो जाएंगे तो सारी प्रजा धार्मिक हो जाएगी। ये तो असित मुनि के शिष्य नारद है। असित मुनि की भविष्यवाणी सत्य हुई। काल के अंधेरों को चीर एक आत्मा बुद्ध बनेगी। सारी मानव जाति का कल्याण होगा। सिद्धार्थ से बुद्ध की यात्रा मैंने अपनी आंखों से देखी है।
जहां जहां ये चरण पड़े वहां धरती सौभाग्यवती हुई। मानव को उबारने के लिए यह सुंदर करुणामयी पुष्प खिला। इसकी सुगंध आने वाली मानवता को बुद्ध बनने के लिए प्रेरित करेगी। इस शरीर में जो चेतना थी वो अब विलुप्त हो गई, पर इस एक दिए ने लाखों दिए जला दिए। पूर्ण संसार का अहोभाग्य बुद्ध कुछ समय हमारे साथ पधारे। जिसने कभी हाथों में तलवार नहीं उठाई, कभी कोई शस्त्र नहीं फेंका, और सबसे महान योद्धा, महापराक्रमी, विश्व विजेता हुए, एक नए समाज का आह्वान करने वाले महिमामय बुद्ध। आनंद, बुद्ध को मुखाग्नि देने का समय आ गया है। ये अधिकार तो महाकश्यप का है। काश वो यहाँ पे होते। वो देखो महाकश्यप आ गए। गुरुदेव महाकश्यप को चंपा में पता चला कि बुद्ध के महापरिनिर्वाण का समय हो गया। 6 दिन और 6 रातें बिना रुके चलते हुए यहाँ पहुंचे। बुद्ध की कृपा कि उनके दर्शन महाकश्यप और हम सबको मिले। जितनी सुंदर आपकी आभा है, नाम भी उतना ही सुंदर होता। मेरा नाम सिद्धार्थ गौतम है। ओह, ये जो सारी विधियां हैं, रीतियां हैं, पूजा पाठ हैं, क्या ये सब व्यर्थ हैं? यदि कोई व्यक्ति इस नदी के दूसरे किनारे पर जाना चाहे तो वो क्या करे? यदि जल गहरा नहीं है तो वो चलकर जा सकता है, और यदि जल गहरा है तो वो नाव की सहायता से जा सकता है या स्वयं तैरकर जा सकता है। यदि वो चलना ना चाहे और ना ही तैरने को तैयार हो और ना ही नाव ले जाने को तैयार हो, और वो कहे कि मैं प्रार्थना करता हूं इस नदी का दूसरा किनारा स्वयं चलकर मेरे पास आ जाए, तब तो ऐसे व्यक्ति को मूर्ख कहेंगे, महामूर्ख। इसी प्रकार यदि व्यक्ति अज्ञान और भ्रांति को अपने विवेक से मिटाएगा नहीं तो परम आनंद और मुक्ति के दूसरे छोर पे कैसे पहुंच पाएगा? चाहे वो पूजा करे या अनुष्ठान या व्रत करे या किसी नीति पर चले, वो इस किनारे ही रहेगा। हमने सारे शास्त्रों को पढ़ा, उन पर व्याख्या की, परंतु जीवन के इतने जटिल सत्य को इतनी सरलता से किसी ने नहीं समझाया, किसी ने नहीं समझाया। आप इस भटकती मानवता को परम ज्ञान का मार्ग दिखाएंगे। आप करुणा के सागर हो। हे बुद्ध, आप हमें अपना अनुयायी स्वीकार करें।
परम गुरु, मेरे आराध्य, मेरे भटकते जीवन के नाविक, आपको शत शत प्रणाम। रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौरभचा आपण आढावा घेऊया। आज बुधवार 6 नोव्हेंबर 2024। आज राहुल गांधी संविधान बचाव अभियानाला दाखविणार हिरवी झेंडी। नागपूरपासून समारंभ। आता थोड्या वेळापूर्वीची बातमी की ते दिल्लीच्या एअरपोर्टवरून निघालेत। आज त्यांनी तसंच त्याच्या शेजारची एक बातमी, जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ। तिथे 370 कलम हटविण्याच्या बाबतीमध्ये जिथे आता सत्ताधारी पक्षांनी ते मांडलेले आहे, परंतु बीजेपीच्या काही आमदारांनी त्याच्यामध्ये पुन्हा मोठा हल्ला केलेला आहे आणि ते नंतर ते सर्व वातावरण शांत झाल्याचं दिसतंय। अमेरिकेत आज मतदान। ट्रम्प हॅरिस यांच्यात चुरस। गोळी घशात अडकून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू। मदरसा शिक्षण मंडळ कायदा घटनात्मक। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। अनेक ठिकाणी हा कायदा सुरू होता। मुलायम सिंगाच्या त्याच्यातच हा कायदा बनला। त्याला अनेक लोकांनी चॅलेंज केले, परंतु आज सुप्रीम कोर्टाने मोठा त्यांना दिलासा दिलेला आहे। त्याची ती बातमी आहे। मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज गाडी चालवत तरुणाने एका महिलेला चिरडले। बंगलोरची बातमी आहे। आज न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशाचे मत काय आहे ते त्यांनी आज मांडलेलं आहे। त्याच्यावरची ती बातमी एक धनंजय चंद्रचूडची आहे। प्रत्येक व्यक्तीस मालमत्ता समाजासाठी उपयुक्त संपत्ती असू शकत नाही। सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल 2023 रोजी हा एक निकाल लागला होता। त्याच्यात त्यांनी सांगितलेले की या देशातल्या प्रत्येक माणसाची जर ही संपत्ती असेल ती आज न उद्या ती सरकारची आहे, परंतु त्याच्यावरती आज पूर्ण 9 बेंच कॉन्स्टिट्यूशन एक बेंच बसलं। त्याच्यात मध्ये न्यायमूर्ती अय्यरच्या विरोधात ते म्हणजे त्याची जे होतं त्याला अपहेल्ड करण्यात आलं कॉन्स्टिट्यूशनल बेंचच्या ह्याच्यात, आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या इंडिव्हिज्युअल जर मालमत्ता असेल तर ती पब्लिकची होणार नाही, अशा पद्धतीचा हा निकाल। आज त्याच्याच खाली भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा द्या। डॉक्टर BD गेडाम। आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या वतीने सुद्धा हीच आमची भूमिका आहे की महाविकास आघाडी, काँग्रेस आणि शरद पवार आणि शिवसेना याच्यातलं जे महाविकास
महाविकास आघाडी आहे त्याच्यात सर्व आंबेडकरी समाजाने करावं, त्यांना समर्थन करावं. लोकांनी 500,000 मतं घेऊन आपलं हे पुअर शो करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा मोठ्या पक्षासोबत आपण हे राहिलं पाहिजे. जरी आपले काही लीडर नसले तरी आपल्या लोकांची ही प्रतिक्रिया आणि आपण आपल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. 5-4 वरती बघूया. महात्मा फुले योजना राज्यात पहिली कर्णरोपण शस्त्रक्रिया नागपुरातच कानाची एक सर्जरी करण्यात आली आहे. ती नागपुरातच पहिल्यांदा सुरू झालेली आहे. 20 वर नोंदणीचा उपवर वधूवर परिचय मेळावा नागपूर इथे झालेला आहे आणि सुरुवात केलेली एक चांगली योजना नागपूरद्वारे राबविण्यात येत आहेत. अनेक काय मॅरेज ब्युरो आहेत पण हे एक नवीन पद्धती सुरू झालेली आहे. माझी लढत देवेंद्र फडणवीस यांच्याशीच अमर काळे यांचं म्हणणं. आज विधानसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रातील ओबीसी जनतेचा जाहीरनामा त्यांनी आज मांडलेला आहे. तो आज आम्ही छापलेला आहे. मिशन विदर्भ मोदी गांधी ठाकरे पवार घेणार सभा. या अत्यंत महत्वाची बातमी आहे. एकुलत्या एका मृत मुलाचे अवयवदान, 3घांना जीवदान. अनेक लोकांनी एखाद्या ऍक्सिडेंटल याच्यातनं मेल्यानंतर त्यांनी सर्व अवयव वाटण्यात आलं. फार हिंमत दाखवलेली आहे. आज वृद्ध आई वडिलांना घेऊन राहा. प्राध्यापक डॉक्टर विनायक साखरकर दैनिक बहुजन सौरभच्या याच्यात ते बोलत होते आणि त्यांनी सांगितलेले आहे की वृद्ध आई वडीलच तुम्ही त्यांचा सन्मान केला पाहिजे. आज पान 2 वरती बघूया. आजचं टायटल आहे भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात, त्याची खिपली काढू नये. खिपली जर काढली तर पुन्हा रक्त बाहेर येईल. आजचा संपादकीय आहे संविधान देशाचा स्वाभिमान, जे आज राहुल गांधी संविधानाची प्रत जिकडे तिकडे घेऊन फिरतायत. त्याचा तुम्ही सन्मान केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत खरा पुढारी याच्यावरती मिलिंद मानकर यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. संविधान सन्मानच्या निमित्तानं रणजित मेश्राम यांचा सुद्धा एक चांगला लेख आहे. आनंद पेराल तर गुणवत्ता साधाल. जर तुम्ही आनंद पेराल तर गुणवत्ता साधाल. निश्चितच तुम्ही लोकांना आनंद दिलेला त्याच्यातनं त्यांची गुणवत्ताही तुम्हाला येईल. प्राध्यापक शैलेश गायकवाड यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. सोन्याची मूर्ती पाहून दंगत झालो. देवीदास राऊत एक परदेशी धम्मयात्राच्या याच्यावरती थायलंड इथे तथागत भगवान बुद्धाची मूर्ती आहे आणि ती संपूर्ण सोन्याची आहे. ते पाहून त्याच्यावरती वर्णन करणारे देवीदास राऊत यांनी सुंदरपणे मांडणी केलेली आहे. आज पान 3 वरती बघूया. कर्तव्य पार न पाडता हक्काच्या मागे धावलात तर हक्क दूर पळतील. तुम्ही पहिले कर्तव्य करावं लागेल. आज पान 3 वरती आंबेडकरी क्रांती नायक राजाभाऊ खोब्रागडे यांच्यावरती सुनीता इंगळे हिचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. अन्याय न्याय आणि न्यायाधीश याच्यावरती आज लेख अविनाश टिपले यांचा. भारतात ज्या पद्धतीचा न्यायव्यवस्था चाललेली आहे त्याच्यावरती आधारित हा लेख आहे. राष्ट्रसंतांच्या विचारातूनच घडलेला कार्यकर्ता बंडूपंत उमरकर, नुकतंच त्यांचं आता निधन झालं आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा छोटासा कार्य हे राहिला कार्य काय परंतु तो किती महत्वाचा होता त्याच्यावरती एक लेख. ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक. भारतातील अंधश्रद्धा आणि कायदे काल डॉक्टर सुनील भगत काल यांच्याशी आमची चर्चा झाली आणि त्यांची क्रमशः त्यांनी जे मांडलेलं आहे त्याच्यामुळे अंधश्रद्धेला निश्चितच थोडस रोखण्यामध्ये हे होईल, फायदा होईल. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही फॉरवर्ड करा आणि लोकांना सांगा की जास्तीत जास्त दैनिक बहुजन सौरभला वाढवा, लावा. त्याच्यातल्या छोट्या मोठ्या हे असतील बातम्या असतील तर क्रॉप करा आणि त्याला फॉरवर्ड करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.